नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 9 जानेवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो 12 जानेवारी 2026 रोजी कोणते मिशन लॉन्च करणार आहे? तर त्या मिशनचे नाव आहे PSLV C62. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचे ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेशी एकूण किती वेळा संपर्क साधला होता? तर 60 हून अधिक वेळा साधला होता. यानंतर ग्लोबल चेस 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने नुकतेच जिंकले आहे? तर अल्पाइन SG पायपर्स या संघाने. यानंतर पुढील प्रश्न, यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी मुख्य 150 चित्रपटांमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाची नुकतीच निवड करण्यात आली आहे? तर दशावतार या. यानंतर पुढील प्रश्न, तर जानेवारी 2026 च्या सुरुवातीला कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीच्या तैमूर या हवेतून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर पाकिस्तान. यानंतर अलीकडेच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना कोणत्या देशाने अटक केली आहे नुकतीच? तर अमेरिका. यानंतर भारतीय लष्कराने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2026 हे. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतेच डिसेंबर 2025 मध्ये डॉक्टर पॉलो स्मार गेग्रोरियोस पुरस्कार 2025 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर डॉक्टर टेसी थॉमस यांना. यानंतर दिनविशेषवर आधारित प्रश्न पाहूयात कालचा आपला. तर दरवर्षी जागतिक युद्ध अनाथ दिवस कधी साजरा केला जात असतो? तर 6 जानेवारी रोजी. यानंतर कालचा शेवटचा प्रश्न, तर 1026 मध्ये महमूद गझनीने केलेल्या पहिल्या आक्रमणाला 1000 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि सोमनाथ मंदिराच्या पुनरुत्थानाचा सन्मान करण्यासाठी सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्सव कधी साजरा केला जात आहे? तर 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान साजरा केला जात आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. आजचा आपला पहिला महत्त्वाचा प्रश्न पाहून घेऊयात. तर कोणत्या जिल्ह्यातील तर कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला महाराष्ट्र वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात नुकताच आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, गडचिरोली या. कोणत्या? तर गडचिरोली या. तर विद्यार्थी मित्रांनो, कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे, जेथे दुर्मिळ रानम्हशींच्या संरक्षणासाठी हे क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. तर मुख्य मुद्दे पाहूयात. जिल्हा आहे गडचिरोली. उद्देश आहे तर हे क्षेत्र प्रामुख्याने रानम्हशींच्या संवर्धनासाठी ओळखले जाते आणि पूर्वीचा दर्जा, तर यापूर्वी हे क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून अधिसूचित होते. यानंतर विद्यार्थ्यांनो, दुसरा प्रश्न पाहूयात आपण. तर 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पणजी गोवामध्ये. कोठे? तर पणजी गोवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन हे पणजी गोवा येथे 9 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये कला अकादमीमध्ये आयोजित केले आहेत, ज्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर उपस्थित राहणार आहेत. तर 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये आणि 100वे पुण्यामध्ये होणार आहे. तर ठिकाण पणजी गोवा, कला अकादमी, तारीख 9 ते 11 जानेवारी 2026 ही. आणि विद्यार्थी मित्रांनो, अध्यक्ष कोण आहे? तर पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर हे सध्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न तिसरा, तर 70 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले आपल्या देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाणार आहे इथून पुढे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुरत हे. कोणते? तर सुरत हे. तर विद्यार्थी मित्रांनो, 70 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले आपल्या देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून सुरत म्हणजे गुजरात मधील सुरत ओळखले जाणार आहे, कारण ते या मोठ्या लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये हे महत्वाकांक्षी उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ आहे. जरी
चंदीगड हे लोकसंख्येने लहान असले तरी पहिले झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून ओळखले जाते. यानंतर पुढील प्रश्न चौथा पाहूयात. तर अर्जुन पुरस्कार विजेते जिनसन जॉन्सन या भारतीय खेळाडूने 7 जानेवारी 2026 रोजी निवृत्त जाहीर केली आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी, तो आहे धावण्याच्या खेळाशी संबंधित. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, धावपटू जिनसन जॉन्सन हा मैदानी खेळ ॲथलेटिक्स या क्षेत्राशी संबंधित आहे. तर त्याने प्रामुख्याने 800 मीटर आणि 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये आपल्या भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त पद कोणाकडे आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, ज्ञानेश कुमार यांच्याकडे आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026 मध्ये आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दलची महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर नियुक्ती ज्ञानेश कुमार यांची आपल्या भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 19 फेब्रुवारी 2025 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. तर त्यांचा कार्यकाळ जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे आणि पूर्वसुरी तर त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतली, जे 18 फेब्रुवारी 2025 रोजी निवृत्त झाले होते. तर इतर सदस्य, तर सध्या निवडणूक आयोगामध्ये ज्ञानेश कुमार यांच्यासोबत डॉक्टर सुखवीर सिंह संधू आणि डॉक्टर विवेक जोशी हे निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आणि ज्ञानेश कुमार हे 1988च्या बॅचचे केडरचे IAS म्हणजेच कलेक्टर आहेत, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवडणूक आयोग 2026 मध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ व पुदुच्चेरी या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे आयोजन करणार आहे. यानंतर 6वा प्रश्न. तर बिहारमधील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला बिहारचे दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी, कैमूर वन्यजीव अभयारण्य. लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, काय तर कैमूर वन्यजीव अभयारण्य. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, बिहारमधील कैमूर वन्यजीव अभयारण्याला राज्याचे दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली आहे, ज्याला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून तत्वत मंजुरी मिळालेली आहे. ज्यामुळे बिहारमध्ये आता वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त दुसरा व्याघ्र प्रकल्प देखील असणार आहे. यानंतर 7वा प्रश्न. तर व्हेनेझुएला या देशाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, डेल्सी रॉड्रिग्ज यांची. लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून डेल्सी रॉड्रिग्ज यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे, कारण माजी अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ड्रग ट्रॅफिकिंगच्या आरोपाखाली अटक केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यांनी शपथ देखील घेतली आहे. यानंतर 8वा प्रश्न. तर संगीत अकादमीचा 2026 साठीचा नृत्य कलानिधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, उर्मिला सत्यनारायणन यांना. कोणाला? तर उर्मिला सत्यनारायणन यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर 2026 साठीचा संगीत अकादमीचा नृत्य कलानिधी पुरस्कार प्रख्यात भरतनाट्यम नर्तकी उर्मिला सत्यनारायणन यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे, ज्यांना चेन्नईतील संगीत अकादमीच्या 19व्या वार्षिक नृत्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये 3 जानेवारी 2026 रोजी हा सन्मान मिळालेला आहे. यानंतर 9वा प्रश्न. तर कलिंग साहित्य महोत्सव 2026च्या 12व्या आवृत्तीचे आयोजन 8 ते 11 जानेवारी दरम्यान कोठे नुकतेच करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, भुवनेश्वर ओडिशामध्ये. कोठे? तर भुवनेश्वर ओडिशामध्ये करण्यात आले आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर कलिंग साहित्य महोत्सव 2026च्या 12व्या आवृत्तीचे आयोजन भुवनेश्वर ओडिशा येथे 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान करण्यात आले होते, जिथे विविध लेखक, विचारवंत आणि कलाकार साहित्य, संस्कृती आणि
जागतिक संवादावर चर्चा करण्यासाठी एकत्र जमले होते आणि हा महोत्सव मेफेअर कन्व्हेन्शन सेंटर मध्ये आयोजित झाला होता. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. यानंतर 10वा प्रश्न महत्वाचा आहे, सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या. तर आपल्या भारताने मेक इन इंडिया अंतर्गत कार्यान्वित केलेले पहिले स्वदेशी हायब्रिड प्रदूषण नियंत्रण जहाज कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए समुद्र प्रताप असे त्या जहाजाचे नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती देखील पाहूयात. तर आपल्या भारताने मेक इन इंडिया अंतर्गत कार्यान्वित केलेले पहिले स्वदेशी हायब्रिड प्रदूषण नियंत्रण जहाज ICGS समुद्र प्रताप हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे गोवा शिपयार्ड लिमिटेडने म्हणजेच GSL ने भारतीय तटरक्षक दलासाठी म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डसाठी बांधले असून ते समुद्रातील तेलगळती आणि प्रदूषण नियंत्रणासाठी वापरले जाते व त्यामध्ये 60% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची उत्तर आपल्या कमेंट मध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रश्न पाहून घेऊयात. आपल्या भारताचे ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेशी किती वेळा संपर्क साधला होता? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कमेंट मध्ये कळवा. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.